नमस्कार. जय बाबाजी. मी पंडित विलास शास्त्री कुलकर्णी गुरुजी आपणा सर्वांना साई लीला चॅनलच्या माध्यमातून येणारा सण पोळा ह्या विषयावर आपणास भेटावयास आलो आहे. सर्वांना नमस्कार. जय बाबाजी. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये अनेक सण दिले आहे. मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे. वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळे उत्सव सण साजरे करण्यामध्ये आपल्याला खूप आनंद हा वाटत असतो. आणि अशा उत्सवप्रिय मनुष्य प्राण्यासाठी आपल्या संस्कृतीने दिलेले वेगवेगळे सण आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या नावाने साजरे करत असतो. आपण आजच्या पर्व काळावर पोळा हा सण साजरा करत आहोत. वृक्षावल्ली आम्हा सोयरे वनचरे, सगळे जे निसर्गामध्ये असलेले वृक्ष आहेत त्यांना आपण तुकाराम महाराजांनी सोयरे म्हटलेले. जसं आपण वृक्षांचं पूजन करतो तसं आपण अनेक प्राण्यांचं सुद्धा पूजन करतो. जसं की आपण भगवान विष्णूचे वेगवेगळे अवतार जे पाहिले, ज्यामध्ये भगवान विष्णूचा वराह अवतार सुद्धा आहे. आपण वराहाचं पण पूजन केलं भगवान विष्णू स्वरूपामध्ये. आपण नागपंचमीला नागाचंही पूजन करतो. गाईमध्ये 33 कोटी देव आहे असं समजून आपण गाईचं पूजन करतो. गाईचंही पूजन करतो आपण. ज्याप्रमाणे आपण कुत्र्याला खंडेराव स्वरूप समजून कुत्र्याचंही पूजन करतो. सगळ्या पशुपक्ष्यांचं वृक्षवल्लींचं देवस्वरूप समजून आपण आपल्या संस्कृतीमध्ये पूजन करत असतो. हे सगळं विश्वच हे माझं आहे आणि या विश्वामध्ये असलेला प्रत्येक जीवजंतू हा सुखी राहायला पाहिजे, हा आनंदी राहायला पाहिजे, हा चांगला राहायला पाहिजे. तो आपल्यासाठी पूजनीय आहे. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. आणि कुठंतरी त्याच्या प्रती असलेली कृतज्ञता ही व्यक्त करण्यासाठी आपण सर्वच प्राण्यांचं आपण वृक्षाचं पूजन करतो, आपण पर्वतांचं पूजन करतो, आपण नदीचं पूजन करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या असलेल्या निसर्गामध्ये सगळ्याच गोष्टीचं पूजन आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. सगळ्याच गोष्टींचं आपण पूजन करतो. आणि एक दिव्य संदेश आपल्या वैदिक संस्कृतीने जगाला दिला, ज्याच्यातून विश्वबंधुत्व आपण मानतो. आणि ह्या विश्वबंधुत्वाच्या भावनेतून प्रत्येक प्राण्याविषयी असलेली दया भावना, प्रत्येक प्राण्याविषयी असलेली आपुलकीची भावना आपल्या संस्कृतीने कुठं ना कुठं व्यक्त केली आहे. आणि मग त्या प्रत्येक प्राण्याचं आपण पूजन करतो. जसं की आपण नागाचं सुद्धा पूजन करतो, आपण गाईचं पूजन करतो, त्याप्रमाणे आपण बैलाचं सुद्धा पूजन करतो. बघा, बैलपोळा हा बैलाचं पूजन करण्यासाठी सण आहे. बैल आहे कोण? ग्रंथपुराणामध्ये धार्मिक संस्कृतीमध्ये ह्या बैलाविषयी काय कथा आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न ह्या पर्व काळावर इथं करणार आहोत. की बघा, हा बैल आहे कोण? हा आला कोण? आला कुठून? बघा, ऋषीमुनी हे जगाच्या कल्याणासाठी कायम 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 अनेक प्रकारचे प्रयोग हे ऋषीमुनींनी केले. हे जगाचं कल्याण झालं पाहिजे, जगाचं चांगलं झालं पाहिजे, ह्या विश्वामध्ये कोणी दुःखी नाही राहिलं पाहिजे, हा विचार कायम ऋषीमुनी करत आले. बघा, आपण कधी असा विचार करत नाही की दुसरा कोणी असेल त्याला त्रास होऊ नये, त्याला दुःख होऊ नये, तो सुखी समाधानी आनंदी राहावा, दुसऱ्याचं चांगलं व्हावं म्हणून मी एक दिवस काय करील? अन्न जल त्याग करील. मी एक दिवस अन्न पाणीच घेणार नाही, काही खाणारच नाही, काही पिणारच नाही, असा विचार आपण कधीच करत नाही. विचारसुद्धा आपण करत नाही. पण ऋषीमुनींनी जगाच्या कल्याणासाठी, लोकांचा त्रास कमी व्हावा यासाठी तपश्चर्या केली. अनेक वर्ष अन्न जल हे त्यांनी त्याग केलं. का? की कुठंतरी काही जर त्यांना असं दिसलं की एखादा जीव, एखादा प्राणी, एखादा मानव हा दुःखी आहे आणि त्याचं दुःख पाहून त्यांना जर दुःख झालं
तर ते दुःख जाण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ह्या भावनेतून अनेक तपस्वी ऋषींनी तपश्चर्या केली आहे. अनेक तपस्वी ऋषींनी तपश्चर्या केली आहे. मानवाच्या कल्याणासाठी, विश्वशांतीसाठी, विश्वाच्या कल्याणासाठी अनेक ऋषींनी अनेक प्रकारच्या तपश्चर्या केल्या आहे. अशाच ऋषी परंपरेमध्ये एक ऋषी आहे ज्यांचं नाव आहे शिलाद ऋषी. शिलाद ऋषी महान तपस्वी. हे शिलाद ऋषी यांनी घोर तपश्चर्या केली, घोर तपश्चर्या केली. मनात इच्छा काय की माझ्या पोटी असा मुलगा जन्माला यावा की जो भगवान शिवाचा सर्वात प्रिय भक्त राहील आणि भगवान शिवाच्या सेवेमध्ये त्याचं आयुष्य समर्पण करील. असा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा ही ऋषी शिलाद मुनींची इच्छा किंवा असा त्यांचा संकल्प. मग या संकल्पासाठी काय केलं? घोर तपश्चर्या, तपाला बसले. बघा, इतकं तप की त्या तपाला बसल्यानंतर त्यांच्या अंगावरती वारूळ तयार झालं. वारूळ. बघा, तुम्ही म्हणाल की जर एखादा संत, एखादे ऋषी तपश्चर्याला बसले तर मग त्यांना अन्न पाणी लागत नाही का? त्यांना जेवण खायला प्यायला काही लागत नाही का? कसे ते जगत असतील? याचे अनेक प्रश्न आपल्या मनात येऊ शकतात. पण बघा, या ऋषीमुनींना विशेष अशा सिद्धी प्राप्त आहे किंवा जीवन जगण्याची जी जीवन पद्धती त्यांनी अवलंबली आहे, योग साधना, योग सिद्धी ही त्यांनी प्राप्त केलेली असायची का त्या सिद्धीच्या बळावर ते बिगर अन्न पाण्याचे अनेक दिवस, अनेक वर्ष राहू शकतील अशा सिद्धी त्यांना प्राप्त असायच्या. उदाहरणार्थ रामायणामधलं आपण उदाहरण घेऊ की रावणाचा मुलगा मेघनाथ इंद्रजित. मेघनाथ इंद्रजित इतका शूर आणि पराक्रमी होता की त्याने 33 कोटी देव बंदिस्त केले. 33 कोटी देवांना बंदी शाळेत टाकले. का? त्याला एवढा पराक्रमी, एवढा शूर, एवढा वीर, तो कोणालाही आवरत नव्हता. सगळ्यांवर तो विजय प्राप्त करायचा. हे त्याला का शक्य झालं? बघा, का त्या मेघनाथ इंद्रजितला वर होता की जो 14 वर्ष अन्न ग्रहण करणार नाही अशाच व्यक्तीच्या हातून तुझा मृत्यू होईल. 14 वर्ष अन्न ग्रहण करणार नाही असं कोण असणार आहे? पण त्या मेघनाथ इंद्रजितला लक्ष्मणाने मारलं. प्रभू रामचंद्रांना माहित होतं. जेव्हा प्रथम युद्ध झालं आणि त्या प्रथम युद्धामध्ये त्या मेघनाथ इंद्रजितने दोन्ही राम लक्ष्मण दोन्ही भावांना काय केलं? सर्पास्त्र, त्यांना वेष्टन त्या अस्त्राचं करून त्यांना मूर्छित करून टाकलं. आणि त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत उचलून संजीवनी ही वनस्पती आणून आणि त्यांना ते संजीवनी पाजली. कुठंतरी त्यावेळेस ते जिवंत झाले. बघा, इतका हा मेघनाथ इंद्रजित की कोणालाही आवरत नव्हता. आणि कोणालाही आवरत नसताना मात्र दुसऱ्या युद्धामध्ये लक्ष्मणाने त्याला मारलं. लक्ष्मणाने त्याला मारल्यानंतर रामाने प्रश्न लक्ष्मणाला विचारला. प्रभू रामचंद्र म्हणाले, लक्ष्मणा, अरे या मेघनाथ इंद्रजिताला वर होता. त्या मेघनाथ इंद्रजिताच्या ताकदीवर तर रावणाने 33 कोटी देव बंदिस्त केले. सगळ्या विश्वामध्ये, सगळ्या पृथ्वी, स्वर्ग, पाताळामध्ये रावण असं समजत होता की माझ्यापेक्षा कोणी बलशाली नाही. देवांनाही तो जुमानत नव्हता, देवांनाही मानत नव्हता. देवांना सुद्धा त्याने युद्ध करून, पराजित करून, बंदिस्त करून ठेवलं. इतक्या अशा ह्या रावणाचा हा मुलगा असा असल्यामुळे त्याला ते सगळं शक्य होत होतं. मग ह्या इंद्रजिताला जर वर होता, 14 वर्ष कोणी अन्न ग्रहण करणार नाही असाच व्यक्ती त्याला मारू शकेल. मग तू त्या इंद्रजिताला मारलं. तुला तर मी रोजची पूजा झाल्यानंतर तुला मी फळं देत होतो आणि मग तू कसा मारू शकला त्याला, त्या इंद्रजिताला? त्यावेळेस लक्ष्मणाने सांगितलं की तुम्ही जेही रोजची पूजा झाल्यानंतर जेही फळं मला देत होते, तुम्ही फळं देताना असं म्हणायचे की लक्ष्मणा हे घे, पण असं कधीच म्हटले नाही की लक्ष्मणा तू हे खा. आणि तुम्ही खा म्हटले नाही आणि मी खाल्ले नाही. गुरुग्रही असताना वशिष्ठ ऋषींनी मला काही सिद्धी दिली होती.
की बिगर अन्न पाण्याचं कसं राहायचं, त्या साधनेच्या बळावर, त्या सिद्धीच्या बळावर मी 14 वर्ष, तुम्ही मला कधी म्हटले नाही लक्ष्मणा तू हे खा, आणि मी कधी ते खाल्ले, कधीच मी ते खाल्ले नाही. मी 14 वर्ष काहीच खाल्लं नाही, आणि म्हणून 14 वर्ष मी बिगर उपवासामध्ये, बिगर काही खाल्ल्याचं राहिलो, उपवासामध्ये 14 वर्ष राहिलो, म्हणूनच मी त्या मेघनाथ इंद्रजितला मारू शकलो, असं लक्ष्मणाने रामाला सांगितलं. रामाला खूप आनंद झाला की 14 वर्षाचं तप हे लक्ष्मणाने रामासोबत राहून केलं, आणि काही अन्न ग्रहण केलं नाही, आणि म्हणून केलं नाही, म्हणूनच तो इंद्रजिताला मारू शकला. हे उदाहरण द्यायचं कारण हे की जे शिलाद ऋषी आहे, हे शिलाद ऋषी तपश्चर्येला बसले. तपश्चर्येला बसल्यानंतर अनेक दिवस त्यांनी अन्न जल काही ग्रहण केलं नाही, काहीच खाल्लं नाही. तिथं ध्यानामध्ये बसलेले असताना, तपश्चर्येला बसले असताना त्यांच्या अंगावरती वारूळ झालं. घोर तपश्चर्या, कठोर तपश्चर्या त्यांनी त्या ठिकाणी केली, आणि त्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव तिथं प्रकट झाले. आणि महादेव प्रकट झाल्यानंतर शिलाद ऋषीला खूप आनंद झाला. त्यांनी मानसपूजेने भगवान शिवाची षोडशोपचार पूजा केली, आणि आनंदाने भगवान शिवाची स्तुती केली. आणि महादेवांनी त्यांना सांगितलं की हे शिलाद मुनी, शिलाद ऋषी, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला काय वर अपेक्षित आहे सांगा. त्यावेळी त्या शिलाद ऋषींनी महादेवाला सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की माझ्या पोटी असा पुत्र व्हावा, असा मुलगा व्हावा, का तो कायम तुमच्या सोबत राहावा आणि कायम तुमची सेवा त्यांनी करावी, अशी माझी इच्छा आहे. आणि मग महादेवांनी त्या शिलाद ऋषींना वर दिला. तथास्तु तथास्तु तथास्तु. महादेवांनी शिलाद ऋषींना वर दिला की तुम्हाला तसा पुत्र होईल. आणि बघा, मग त्या शिलाद ऋषींच्या पोटी जो पुत्र जन्माला आला तो नंदी जन्माला आला. नंदी जन्माला आल्यानंतर बघा, नंदी ही वडील कायम शिवपूजा करत आहेत. वडील कायम शिवाची पूजा करत आहे, महादेवाची पूजा वडील कायम करत आहे. म्हणून हा ऑलरेडी शिव अंश असलेला, महादेवाच्याच आशीर्वादाने तयार झालेला आणि महादेवाच्या स्वरूपातच असलेला हा शिव, हा नित्य शिवपूजन करायला लागला, तपश्चर्या करायला लागला. पण त्याला कुठं काही महादेव कधी भेटले नाही. तर त्या नंदीने शिलाद ऋषींना विचारलं की मला इतके दिवसापासून आपण कायम शिवपूजन करत आहोत, पण मला कुठं काही शिव महादेव कधी दिसले नाही, मला त्यांना भेटायचं आहे, ते मला कधी दिसले नाही. शिलाद ऋषींनी सांगितलं महादेव असे सहज भेटत नाही, सहज भेटणार नाही. त्यासाठी काय करायचं, त्यासाठी तुला त्यांची सेवा करावी लागेल, त्यांची पूजा करावी लागेल. नित्य सेवा तो महादेवाची करत असताना नंदी तपश्चर्येला बसला. नंदी तपश्चर्येला बसलेला असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप हा नंदी करायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि सगळीकडे त्याच्या त्या ओम नमः शिवायच्या लहरी ह्या येत असत. त्याचवेळी एक राजकन्या, जिचं नाव होतं सुयशा उपवर झाली, विवाह योग्य झाली. तिच्या सखीसह ती वनात भ्रमण करत असताना, फिरत असताना तिच्या मैत्रिणींनी, तिच्या सखींनी तिला विचारलं तुला विवाह कोणासोबत करायचा आहे. एवढे सगळे अनेक राजकुमार तुझ्या योग्य आहेत, तू त्यांच्यापैकी कोणाला तरी एकाला निवड आणि तुझा विवाह तू करायला पाहिजे, किंवा विवाह करण्यासाठी तुझी इच्छा काय आहे, तुझ्या मनात काय आहे. त्यावेळी त्या सुयशाने सांगितलं की मला महर्षी नारदांनी सांगितलेलं आहे की ज्याच्या शिवनामाचा जप ऐकून तुझ्या मनातल्या आंतरिक लहरी जागृत होतील, ज्याचा ओम नमः शिवाय हा जप ऐकून तुला प्रसन्नता वाटेल, तुझ्या अंतरीच्या तार जुळतील, असा ओम नमः शिवायचा ध्वनी तुला ऐकायला येणार आहे. आणि असा ध्वनी ऐकल्यानंतर जो ध्वनी ऐकून तुझ्या हृदयाला त्याचा स्पर्श होईल, असा ध्वनी जेव्हा येईल त्या व्यक्तीसोबत तुझं लग्न होईल. पण त्या सुयशाने सांगितलं असा व्यक्ती मला कोणी अजून भेटलाच नाही, अशा कोणाच्या जपाच्या लहरी माझ्यापर्यंत येऊन मला हृदयाला त्या भावल्याच नाही, माझ्या हृदयाच्या तार त्याने छेडल्याच नाही, मला त्या लहरी माझ्यापर्यंत पोहोचल्याच नाही, असं कोणी मला आजपर्यंत भेटलंच नाही. आणि मग अशी चर्चा करत असतानाच त्या ठिकाणी त्यांना जप ऐकू यायला लागला. ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. त्यावेळी त्या सुयशाला तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, तुला काही आवाज येतोय का? ती म्हटली, मला तर काही आवाज येत नाहीये. नीट ऐक, काळजीपूर्वक ऐक. आणि जेव्हा त्या सुयशाने काळजीपूर्वक ऐकलं की ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, आवाज कुठून येतोय? आवाज हा आवाज पृथ्वीवरून येतोय, पृथ्वीवरून येतोय. मग चला पृथ्वीवर जाऊ. त्या सगळ्या सुयशा आणि तिच्या मैत्रिणी सगळ्या जिथं नंदी जप करत होता तिथं आल्या. जो नंदीचा ओम नमः शिवायचा जप तो सुयशाच्या हृदयापर्यंत पोहोचला आणि तिला वाटलं, तिला कळलं की हाच तो ओम नमः शिवाय आवाज आहे का जो मला महर्षी नारदांनी सांगितलेला आहे की जो ओम नमः शिवाय जप ऐकून तुझ्या हृदयामध्ये स्पंदन तयार होतील, तो ओम नमः शिवायचा आवाज तुला आवडेल, तोच व्यक्ती तुझा पती होणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर ती सुयशा नंदीजवळ गेली. नंदी तपश्चर्येमध्ये मग्न होता, ओम नमः शिवाय असं जप करत होता. त्या सगळ्या सुयशा आणि तिच्या मैत्रिणी नंदीला तपामध्ये ध्यानामध्ये असताना त्याला जागवलं, त्याला उठवलं आणि त्या नंदीला तिच्या सखींनी, तिच्या मैत्रिणींनी सांगितलं की राजकन्या सुयशा आहे आणि हिला देवर्षी नारदांनी सांगितल्याप्रमाणे हिला जो ओम नमः शिवाय आवाज ऐकून हिच्या हृदयाचे स्पंदन फुलतील अशा व्यक्तीशीच तुझा विवाह होणार आहे. आणि तुझ्या आवाजाचा, तुझ्या ओम नमः शिवायचा हा जप ऐकून हिच्या हृदयाचे स्पंदन फुलले आहे. हिला हा आवाज हा पूर्वजन्मीचा आवाज असल्यासारखा वाटला आहे, अनंत जन्माच्या पतीचा आवाज असल्यासारखा वाटलेला आहे. म्हणून तुझ्याशी विवाह करण्यासाठी ही सुयशा आली आहे. मात्र नंदी काय म्हटला की मी माझं जीवन शिवभक्तीसाठी समर्पित केलं आहे. मला शिवभक्ती सोडून मला काहीच करायचं नाही, मला शिवभक्तीच करायची आहे. आणि त्यामुळे भगवान शिवाची परवानगी असल्याशिवाय मी असा कोणताही विवाह करू शकत नाही. जेव्हा सुयशाच्या मैत्रिणींनी तिला सांगितलं की नंदी भगवान शिवाच्या परवानगीशिवाय विवाह करण्यास तयार नाही, त्यावेळेस ती सुयशा तपश्चर्येला बसली. ती पण तपश्चर्येला बसली. बघा, तिने तप केलं आणि तिच्या तपावर प्रसन्न होऊन आणि भगवान शिव तिथं प्रगट झाले. आणि मग भगवान शिवांना त्या सुयशाने सांगितलं की नंदी माझा पती व्हावा, तुमच्या परवानगीशिवाय तो विवाह करणार नाही, म्हणून मी तपश्चर्येला बसले आहे. त्यावेळेस त्या सुयशाला आशीर्वाद महादेवाने दिला आणि नंदीला बोलून घेतलं आणि नंदीला बोलून सांगितलं की तू सुयशीसोबत विवाह करावा. महादेवाचा आदेश मानून नंदीने सुयशासोबत विवाह केला. असा हा नंदी शिलादृषींचा पुत्र आणि ज्या वराने, ज्या आशीर्वादाने की कायम मला महादेवासोबत राहायचं आहे, तर महादेवाने त्या नंदीला गणाध्यक्ष केलं आणि महादेवाने आपलं वाहन म्हणून नंदीला निश्चित केलं की नंदी हे माझं वाहन राहील. म्हणून वाहन म्हणून नंदी कायम महादेवासोबत हा राहू लागला. आणि गणाध्यक्ष महादेवाचे जे काही गण आहे, गंधर्व, यक्ष, राक्षस, वेताळ, भूत, प्रेत, पिशाच, डाकिनी, शाकिनी, सगळ्यांचा अधिपती कोण आहे? महादेव आहे. पण ह्या सगळ्या गणांचा गणाध्यक्ष हे नंदीला नियुक्त केलं, म्हणून नंदी हा गणाध्यक्ष आहे. आणि असा हा नंदी महादेवाच्या सेवेमध्ये कायम सेवा करण्याची संधी मिळावी किंवा मिळेल ती सेवा करण्यासाठी कायम तत्पर आणि समाजाच्या कल्याणासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी शिवाचा गणाध्यक्ष म्हणून नंदी कायम तत्पर राहिला, कायम सेवा करत राहिला. नंदीचाही महादेवावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आणि महादेवाची सुद्धा नंदीवर खूप विशेष प्रेम, श्रद्धा आणि विश्वास होता. कायम सेवेमध्ये तत्पर असलेला नंदी, कायम मिळेल ती सेवा करण्यासाठी काबाड कष्ट करणारा नंदी, मिळेल ती सेवा आनंदाने आणि शिवसेवा घडावी ह्याच इच्छेने कायम तत्पर असलेला हा नंदी. बघा, हा नंदी यथोचित महादेवाची सेवा करत असताना एक दिवस शिव पार्वतीला, बघा, पार्वतीची इच्छा होती का माझा शिवाशीच विवाह व्हावा
आणि मग स्वतःच्या इच्छेने तपोबलाने प्राप्त झालेला मनोवांछित पती हा महादेव होता पार्वतीचा. मग त्या दोघांमध्ये इतकं प्रेम, इतकं समीप्य, इतका आपलेपणा होता की प्रत्येक गोष्ट ती मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये ते दोघं बोलत असत. मग असंच हसत खेळत आनंदाने हे करत असताना शिव महादेव काय लीला करतील सांगता येत नाही. आणि मग एक दिवस पार्वतीला इच्छा झाली की आपण काय करू, सारीपाट खेळू. बघा, सारीपाट खेळण्याची इच्छा झाली. मग महादेवाने सांगितलं आपण सारीपाट जर खेळायचा ठरला, आपण जर सारीपाट खेळायचा असेल तर मग याचा निर्णय कोण देईल, कोण जिंकलं कोण हरलं याचा निर्णय कोण देईल. बघा, याचा निर्णय देण्यासाठी त्यांनी नंदीला नियुक्त केलं का आपल्या ह्या सारीपाठाच्या खेळामध्ये जो कोणी हरेल किंवा जिंकेल याचा निर्णय हा नंदीने द्यायचा आहे असं ठरलं. आणि बघा, सारीपाठाचा खेळ हसत खेळत आनंदाने बागडत, पार्वती माता हट्टी होती, जिद्दी होती आणि पटकन राग पार्वती मातेला यायचा. आणि अशा प्रकारे यांचा हा सारीपाठाचा खेळ चालू झाला. डावावर डाव पडत चालले, अनेक डाव झाले आणि त्याचे निर्णय हा नंदी देत होता. आणि बराच वेळचा हा खेळ यांचा रंगलेला आणि ह्या खेळातून येणारा आनंद हे शिव पार्वती घेत होते. आणि समसमान दोघं खेळामध्ये आल्यानंतर असं ठरलं की आता शेवटचा निर्णायक डाव खेळायचा. सारीपाठाचा निर्णायक डाव हा शिव पार्वतीने खेळण्याचा ठरवला. आणि तो डाव झाल्यानंतर पार्वती हा डाव जिंकली असं पार्वतीला वाटत होतं. पण महादेवांनी हे मान्य नाही केलं. महादेवांचं म्हणणं होतं की मी जिंकलो, हा डाव मी जिंकलो. पार्वती म्हणत होती मी जिंकली. मग निर्णय द्यायचा होता. निर्णय देण्यासाठी कोण होतं तिथं, नंदीने निर्णय द्यायचा होता की कोण जिंकलं. नंदी पण द्विधा अवस्थेत पडून गेले. पण अशा परिस्थितीमध्ये नंदीने निर्णय महादेवाच्या बाजूने दिला की हा डाव महादेव जिंकलेले आहे. असं म्हटल्यानंतर पार्वती मातेला खूप राग आला की मी जिंकून सुद्धा मला माझ्या बाजूने निर्णय न देता नंदीने निर्णय हा कोणाच्या बाजूने दिलेला आहे, महादेवाच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. याचा राग पार्वतीला आल्यानंतर पार्वतीने त्या नंदीला शाप दिला की निर्णय चुकीचा दिला. सारीपाठाचा डाव मी जिंकले होते पण तू महादेवाच्या बाजूने निर्णय दिला, म्हणून तुला मी शाप देते की तू नंदी पृथ्वीवर जाऊन श्रम करशील, काबाड कष्ट करशील, तुला राबावं लागेल असा शाप दिला. नंदीच्या लक्षात आलं निर्णय चुकल्यामुळे मातोश्री पार्वती मातेने आपल्याला शाप दिलेला आहे. आणि मग त्या पार्वती मातेने दिलेल्या शापाचं परिहार व्हावं म्हणून महादेवाची याचना, महादेवाचा धावा करायला सुरुवात नंदीने केली. महादेवाकडे याचना करायला सुरुवात केल्यानंतर मग महादेवाने पार्वतीला सांगितलं की पार्वती आपण हा खेळ खेळत होतो, खेळ खेळायच्याच ठिकाणी असावा. खेळाचा इतका राग करून आणि तू नंदीला जो शाप दिला ते काही योग्य नाही, ते कुठंतरी चुकीचं होतंय. मग त्यावेळी महादेवाने सांगितलं की तू हा तुझा शाप मागे घ्यावा, नंदीला तू एवढा त्रास नाही दिला पाहिजे किंवा नंदीला एवढा त्रास होईल असा शाप तू नाही दिला पाहिजे. पार्वतीने सांगितलं मी दिलेला शाप तर मी परत देऊ शकत नाही, पण मी उपशाप देऊ शकते. मग ठीक आहे चालेल, उपशाप द्या. उपशाप काय दिला की बैल म्हणून नंदी पृथ्वीवर राबत असताना, काबाड कष्ट करत असताना त्याच्यासाठी एक दिवस असेल की त्या दिवशी त्याची सर्वतोपरी सगळेजण पूजा करतील, त्याच्याकडून त्या दिवशी कष्ट करून घेणार नाही. तो दिवस म्हणजे काय, श्रावण कृष्ण अमावस्या. श्रावण अमावस्येच्या दिवशी, श्रावण महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी तुझं काय करतील, सगळे शेतकरी पूजन करतील, मग तुला मान सन्मान देतील, त्या दिवशी तुझ्याकडून कष्ट करून घेणार नाही. म्हणून असा पार्वतीने आशीर्वाद दिल्यामुळे आपण श्रावण अमावस्येच्या दिवशी हा पोळा साजरा करतो आणि ह्या दिवशी आपण नंदीचं म्हणजे बैलाचं पूजन करतो. तर कसं केलं पाहिजे पूजन ह्या दिवशी, हा सणच कसा करावा, पहिला मुद्दा आपण हा सण कसा केला पाहिजे. बघा, प्रत्येक सण आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये
जो दिलेला आहे तो आपण अतिशय उत्साहाने साजरा करत असताना ह्या सणाच्या दिवशी आपण सर्वांनी सकाळी लवकर उठून स्नान करून, अभ्यंग स्नान करून, उटणे वगैरे लावून आणि स्नान वगैरे करून देवपूजा विधी संध्या ही आपण सकाळी करावी सर्वांनी. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मंगलमय प्रसन्न असं वातावरण असलं पाहिजे. सकाळी सगळ्यांनी लवकर उठलं पाहिजे. सणाच्या दिवशी सगळ्यांनी लवकर उठलं पाहिजे. कारण जागला तो जगला, झोपला तो मेला. ब्रह्ममुहूर्त असतं. पहाटेच्या प्रहरी म्हणा श्रीहरी. ह्या पहाटेच्या प्रहरामध्येच एक देवत्व आहे. देव, ऋषी, संत, ब्राह्मण, तपस्वी हे सगळे पहाटे उठतात आणि पहाटे उठून त्यांचे नित्यकर्म करतात. जो उशिरा उठतो खऱ्या अर्थाने पहा आपले पूर्वज म्हणायचे, जो उशिरा उठला ना त्याला आपले पूर्वज म्हणायचे काय करंट्यासारखा झोपला. जो उशिरा उठतो त्याला आपले पूर्वज म्हणायचे करंटा म्हणजे काय आपण सहज म्हणतो. आज मी कोणाचं तोंड पाहिलं काय माहीत, आज माझं काही कामच होत नाही. कोणत्या करंट्याचं तोंड पाहिलं काय माहिती, माझं आज कामच होत नाही. म्हणजे काय, ज्याचं तोंड पाहिल्याने काम होत नाही असा करंटा. आणि असा करंटा कोण, का जो सकाळी लवकर उठत नाही. म्हणून प्रत्येकाने सकाळी रोज लवकर उठलं पाहिजे आणि सणाच्या दिवशी सुद्धा लवकर उठलं पाहिजे. लवकर उठून स्नान करायचं आणि स्नान करून मंगलमय अशा वातावरणामध्ये विधी, देवपूजा, संध्या, नित्यकर्म जे आपले असतील ते अशा प्रकारे करणं गरजेचं आहे. आणि मग आपल्या दाराला तोरण, प्रत्येक सणाच्या दिवशी आपल्या दाराला आंब्याच्या पानाचं तोरण हे बांधलं पाहिजे. असं म्हटलं जातं की घराला तोरण असलं पाहिजे. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं, तसं आपल्या दाराला तोरण पाहिजे. घराला तोरण आणि माणसाला धोरण पाहिजे. माणसाला पण धोरण पाहिजे आणि घराला तोरण पाहिजे. अशा प्रकारचं तोरण हे आपण सणाच्या दिवशी आपल्या घराला बांधलं पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये आपण रांगोळी, घरापुढे सडा टाकला पाहिजे. पहा, ज्यांच्या शहरामध्ये ज्यांच्या घरापुढे सडा टाकायला जागा नाही ते काय करतात, फरशी पुसून घेतात. तसं ज्यांच्या घरापुढे जागा आहे त्यांनी सडा टाकला पाहिजे. आणि काय केलं पाहिजे, रांगोळी, सणाच्या दिवशी आपल्या घरापुढे आपण रांगोळी काढली पाहिजे. घराच्या पुढे रांगोळी काढा. त्यानंतर घराला तोरण बांधा. घरामध्ये मंगलवाद्य, आजकाल आपल्याला मोबाईलद्वारे किंवा इतर काही साधनाद्वारे आपण सनई वगैरे सणाच्या दिवशी घरामध्ये लावली पाहिजे. घरामध्ये सुगंधी वातावरण असलं पाहिजे. म्हणून घरामध्ये अत्तर, अगरबत्ती, धूप, दीप याचा सुगंध आपल्या घराच्या वातावरणामध्ये दरवळला पाहिजे. म्हणून दीपपूजन करून गाईच्या तुपाचा तेलाचा दिवा लावा. तेल जळे, तूप जळे, विघ्न टळे. सणाच्या दिवशी आपण दिवे प्रज्वलित केले पाहिजे आणि सुगंधी अशी अगरबत्ती, सुगंधी असं धूप हे आपण जाळलं पाहिजे. अशा प्रकारे घरामध्ये प्रसन्न असं वातावरण करायचं. देवपूजा करायची. सर्वांनी स्नान विधी पूजा करून सुंदर पवित्र असे सुचिरभूत असे नवे किंवा चांगले कपडे सगळे माता भगिनींनी करावं. घरामध्ये गोडधोड करावं. घरामध्ये गोडधोड सणाच्या दिवशी केलं पाहिजे. घरात बनवलं पाहिजे. नाही तर आजकाल बऱ्याच वेळा काय होतं की अनेक स्वीट्सचे दुकानं झाले. एक फोन केला की पाहिजे त्या कॉर्नरवर पाहिजे ते स्वीट्स मिळतात. सण करायचं म्हणजे काय, लगेच स्वीट्स आणायचं दुकानातून आणि त्याचं नैवेद्य देवाला दाखवायचं. पण ते स्वीट्सच्या दुकानातून आणलेलं स्वीट्स हे उष्ट आहे की ज्यांनी बनवलं त्यांनी ते सुचिरभूततेमध्ये सोहळ्यावळ्यामध्ये आपण म्हणतो पवित्र वस्त्र स्नान करून बनवलं का नाही बनवलं, करणाऱ्या व्यक्तीला विटाळ सुतक होता का काय, तो मांसाहार करून त्यांनी बनवलं का, असा बनवलेलं नैवेद्य आपण देवाला दाखवून चालत नाही किंवा दाखवू नये. आपण असा काय जो गोड नैवेद्य करायचा तो आपल्या घरी बनवावा. अशा प्रकारे गोडधोड करावं. आणि बैलपोळ्याचा सण आपण साजरा करत असताना आपल्याकडं असलेलं गोधन जे आहे ते सगळे जे काही बैल गाई वगैरे सगळे असतात त्यांना स्नान घालून त्यांना स्वच्छ असं त्यांना धुवून आणायचं, त्यांना सजवायचं. त्यांना बघा बैलांना वेगवेगळ्या प्रकारचा साज, हा नंदीचा साज आहे, वेगवेगळ्या प्रकारचा साज चढवायचा ज्याच्यामध्ये त्यांच्या शिंगांना हिंगोळ लावणे, त्यांना बेगडं लावणे, त्यांना घुंगरं गळ्यात बांधणे आणि बैलांना बासिंग आणि बरंचसं काही असं बैलांचं सजावटीचं आज भरपूर काही
आपल्याकडे असतं आणि मग अशा सुंदर असं त्या बैलाची सजावट करायची, बैलाला सजवायचं, खूप सुंदर असं सजवायचं आणि मग त्या सर्व गावातल्या बैलांना एकत्र गावाच्या वेशीवर आणून आणि परंपरा होती आपल्याकडे की गावामध्ये मानाचा बैल असायचा, गावामध्ये एखाद्या व्यक्तीला तो मान असायचा, तो मानकरी असायचा, पहिल्यांदा वेशीतून त्याचा बैल यायचा आणि नंतर मग सगळेच बैल त्या वेशीतून यायचे आणि पोळाच फुटायचा. जसं एक बैल निघाला का सगळेच बैल पळत 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 लगेच गावातल्या मंदिरापर्यंत, हनुमान मंदिरापर्यंत सगळेच बैल पळत पळत आणि पोळा फुटल्यानंतर ते यायचे आणि मग त्या हनुमान मंदिरापाशी त्या बैलांच्या सलामी देणे, त्या बैलांचं पूजन करणे, त्या बैलांची मंदिराला प्रदक्षिणा करणे आणि उत्साहामध्ये आपल्या बैलाच्या बद्दल प्रती असलेला आदर हा व्यक्त करण्यासाठी त्याला सुंदर असं सजवून, त्याला हिरवा चारा, त्याला स्नान घालून आणि सजवून त्या बैलाला वाजत गाजत त्या गावात मिरून आणून आणि मंदिरात नेऊन मंदिरात सुद्धा त्याची सलामी देऊन आणि त्या अशा प्रकारे त्या पोळ्याला त्या बैलाची भव्य अशी मिरवणूक आणि बैलाचा हा सण हा साजरा करून आणि मग त्या बैलाला आपल्या घरापुढे आणून त्याचं औक्षण, जसं आपण प्रत्येकाला वाढदिवसाला ववळतो, प्रत्येक सणाला ववळतो, तसं त्या बैलाचं औक्षण करायचं, त्या बैलाला ववळायचं, त्याला ववळून घ्यायचं, त्याचं औक्षण करायचं, त्याचं पूजन करायचं, त्याच्या पायावर पाणी घालायचं, त्या बैलाचे पाय धुवायचे, त्या बैलाचं पूजन करून आणि त्याला ववळून, त्याला औक्षण करून, त्याला गोडाधोडाचा नैवेद्य त्या दिवशी त्या बैलाला आपण पोळ्याच्या दिवशी हा खाऊ घालायचा आहे. अशा प्रकारे पोळा आपण साजरा करत असतो, साजरा केला पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये दिलेले आहे की त्या नंदीप्रती त्या जो कायम शेतकऱ्यासाठी शेतीमध्ये काबाड कष्ट करतो आपली शेतीसाठी, तो नंदी, तो बैल आपली शेती फुलण्यासाठी, शेती पिकण्यासाठी त्याचे श्रम आपण कायम घेतो, पण त्याच्या प्रती अनेक परिवारामध्ये पहा इतकी अटॅचमेंट त्या बैलांप्रती आणि त्यांच्या मालकाप्रती असते की त्या मालकाचं कायम रक्षण करण्याचं, मालकावर कायम लक्ष ठेवण्याचं, मालकासाठी कायम सगळं काही करण्याचं काम हा नंदी, हा बैल करत असतो. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं, त्यासाठी आपण काही करू शकतो का? बघा आपल्या संस्कृतीमध्ये ह्या बैलाचा सण साजरा करण्यासाठी आपल्यासाठी तो सण दिला पोळा की आपण त्याची कृतज्ञता, त्याचे आपल्याप्रती असलेले ऋण कुठंतरी व्यक्त केले पाहिजे, कुठंतरी आपण त्या बैलाचं सुद्धा सन्मान पूजन केलं पाहिजे. म्हणून अशा प्रकारचा सण आपण हा पोळ्याच्या रूपात साजरा करतो. ज्याप्रमाणे पोळा आपण साजरा करतो हा उत्साहात आनंदात प्रत्येक सण झालाच पाहिजे, प्रत्येक सण धुमधडाक्यात आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा केलाच पाहिजे. त्याचबरोबर आपण या पोळ्याला काय म्हणतो, पिठोरी अमावस्या. पिठोरी अमावस्या काय आहे? पिठोरी अमावस्या या दिवशी आपण पिठोरी अमावस्या म्हणून साजरी करतो. पिठोरीची पूजा काय आहे? पिठोरीची पूजा काय आहे बघा, एक ब्राह्मण असतो आणि तो ब्राह्मण कायम त्याचे नित्यकर्म करत असताना त्याच्या वडिलांचं श्राद्ध हे श्रावण अमावस्यालाच, दरवर्षी श्रावण अमावस्याला त्याच्या वडिलांचं श्राद्ध यायचं आणि त्याच्या मुलाचं लग्न झाल्यानंतर जेव्हा श्रावण अमावस्याला त्याच्या वडिलांचं श्राद्ध यायचं तर त्याच्या वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशीच काय व्हायचं, याची सून बाळंत व्हायची आणि बाळंत झाल्यानंतर ते मूल तिचं मरून जायचं. बघा, सून बाळंत झाली, मूल वारलं म्हणजे त्या श्राद्धाच्या दिवशी यायला जे ब्राह्मण जेवायला यायचे ते बिगर जेवताच परत जायचे. असं 1 वर्ष झालं, दुसऱ्या वर्षी पुन्हा तसंच झालं. श्रावण अमावस्येच्या दिवशी ती ब्राह्मणाची सून बाळंत झाली आणि मूल वारलं, परत ब्राह्मण परत गेले, बिगर जेवणाचे परत गेले. ह्या ब्राह्मणाच्या रूपाने माझे पितर ह्या तिथीच्या निमित्ताने माझ्या वडिलांचं श्राद्ध मी करू शकत नाही आणि दरवेळेला काय होतंय की सून बाळंत होती आणि वृद्धी पडते विटाळामध्ये आणि ते बाळ पण वारतं. वृद्धीमुळे आणि बाळ वारल्यामुळे ते ब्राह्मण बिगर जेवणाचे निघून जातात आणि मला श्राद्ध करता येत नाही. असं 2 वेळा झालं, 3 वेळा झालं, 4 वेळा झालं, 5 वेळा झालं, 6 वेळा झालं. 6 वेळा तसंच झालं की श्रावण अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांची सून बाळंत व्हायची आणि ते बाळ मरायचं. मग त्या ब्राह्मणाला 7व्या अमावस्येला तसं घडलं की पुन्हा ती ज्या दिवशी ब्राह्मण जेवायला यायची दिवशी श्राद्ध त्याची सून बाळंत झाली आणि बाळ वारलं आणि ते ब्राह्मण परत गेले. याचा त्या ब्राह्मणाला इतका राग आला की त्या सुनेला हात धरून त्याने काढून दिलं की दरवर्षी माझे पितर बिगर मी श्राद्ध करू शकत नाही किंवा बिगर जेवणाचे ब्राह्मण परत जात आहे,
तुझ्यामुळेच हे होतंय, त्याच्यामुळे तू घरातून निघून जा. तिला हात धरून काढून दिलं. तिला पण तिच्या जीवनाचा खूप त्याग आला, का असं घडतंय. आणि ती भयान अशा जंगलामध्ये गेली, भयान जंगलामध्ये गेली. आणि भयान जंगलामध्ये, किर्र अशा जंगलामध्ये गेल्यानंतर तिथं त्याला एका जोटिंगाची बायको भेटली. आणि तिने तिला विचारलं, अगं बाई, तू इथं कुठं आली? जर झोटिंग आला तर तुला मारून खाईल, त्यामुळे तू इथून निघून जाय किंवा लपून बस. त्यावेळेस त्या झोटिंगाच्या बायकोला तिने सांगितलं, ब्राह्मणाच्या बायकोने, की मला मारून टाकलं तर चांगलंच होईल. मीच जीवनाला वैतागली आहे, मलाच मरायचं आहे, त्याच्यामुळे एवढी का वैतागली? तिने झालेली सगळी इतिवृत्तांत सांगितलं, की दर श्रावण अमावस्याला आमच्या सासऱ्यांच्या वडिलांचे श्राद्ध असतात आणि त्या श्राद्धाच्या दिवशीच मी दर श्रावण अमावस्याला बाळंत व्हायचे आणि ते बाळ मरायचं आणि ब्राह्मण उपवाशी परत जायचे. सासऱ्यांना श्राद्ध करता येत नव्हतं, त्यामुळे माझे सासरे माझ्यावर रागवले, त्यांनी मला हाताला धरून काढून दिलं. त्याच्यामुळे मी फार दुःखी आहे, मी फार व्यथित आहे आणि मी मरायच्याच इच्छेने इथं आलेली, त्याच्यामुळे मी मेली तरी मला काही वाटणार नाही. असं सांगितल्यानंतर तिने सांगितलं, की तू आता मरू नको, तुला मी एक सांगते, याच्यावर पर्याय म्हणून तुला सांगते, तुझं दुःख पण मला दया येते, मी तुला उपाय सांगते, की तू काय कर, आता रात्र होत आलेली आहे, तर रात्र आल्यानंतर इथं नागकन्या, देवकन्या आणि आसरा ह्या शिवपूजनासाठी शिवमंदिरात येत असतात, या शिवाला येत असतात, या पिंडीची ती पूजन करत असतात. तू काय करायचं, एका बेलाच्या झाडावर जाऊन बस, आणि बेलाच्या झाडावर जाऊन बसल्यानंतर त्या जेव्हा शिवपूजन करतील तेव्हा त्या विचारतात, की अतिथी कोण? तर तू म्हणायचं, मी अतिथी असं म्हणायचं. असं त्या ब्राह्मणाच्या सुनेला सांगितलं. आणि असं सांगितल्यानंतर बघा, रात्री तिथं नागकन्या, देवकन्या आणि आसरा आल्यानंतर त्यांनी शिवपूजन केलं. आणि शिवपूजन केल्यानंतर बघा, सगळं शिवपूजन त्यांचं झाल्यानंतर त्यांनी विचारलं, अतिथी कोण? तर ही ब्राह्मणाची सून म्हणाली, मी अतिथी. असं सांगितल्यानंतर तिला समोर यायला सांगितलं. ती बेलाच्या झाडावरून उतरली आणि समोर गेली. आणि त्या देवकन्या, नागकन्या, आसरा त्यांनी विचारलं, की तू कोण आहे, कोण आहे, इथं कशासाठी आली? त्यावेळेस तिने सगळी हकीकत त्या नागकन्या, देवकन्या आणि आसरांना सांगितली, की मी ब्राह्मणाची सून आहे आणि दर श्रावण अमावस्येला मी बाळंत व्हायचे आणि माझं बाळ मरून जायचं. असं त्यांनी त्याच श्रावण अमावस्येला माझ्या सासऱ्यांच्या वडिलांचं श्राद्ध असायचं. असं 7 अमावस्याला 7 वर्षी माझ्या सासऱ्यांना त्यांच्या वडिलांचं श्राद्ध करता नाही आलं आणि त्यामुळे त्यांनी मला घराच्या बाहेर काढून दिलं. त्यावेळेस त्या आसरांनी तिला आशीर्वाद दिला आणि तिला सांगितलं, तिला तिचे 7ही मुलं तिचे परत दिले तिला. आणि तिने अशा प्रकारे त्या श्रावण अमावस्येच्या दिवशी शिवपूजनाचं फळ तिला त्या ठिकाणी मिळालं. आसरा, नागकन्या, देवकन्याच्या शिवपूजनाचं फळ ह्या ब्राह्मणाच्या सुनेला मिळालं. आणि मग तिने ते सर्व 7ही मुलांना घेतलं आणि ती जेव्हा नगरात आली तर त्या ब्राह्मणाची सून गावात परत आल्याचा निरोप ब्राह्मणाला कोणीतरी दिला. आणि त्यावेळी त्या ब्राह्मणाला बातमी मिळाली की सून येत आहे. त्याला कळलं की ती 7 मुलं घेऊन येत आहे. त्याला अतिशय आनंद झाला. त्याने तिचं स्वागत केलं आणि अशा प्रकारे त्या श्रावण अमावस्येच्या दिवशी नागकन्या, देवकन्या आणि आसरांच्या आशीर्वादाने तिचे मेलेली 7 मुलं तिला मिळाले. तिला तिच्या घरातून काढून दिलं, तिला सन्मानपूर्वक त्यांनी घरात घेतलं. म्हणून ह्या पिठोरीच्या दिवशी घरातल्या मुलांना औक्षण करतात आणि अशा प्रकारे त्यांना अतिथी कोण म्हणून विचारून त्यांना अतिथीचा तो वाण बनवून, सांजोरी पुरी बनवून त्याच्यावर दिवा लावून, तो दोऱ्याने बांधून तो दिवा पेटवून आणि आई मुलाला खांद्यावरून तो वाण पेटलेला दिवा त्या मुलाला देते आणि त्याला विचारते, अतिथी कोण? आणि त्याने म्हणायचं, मीच अतिथी म्हणून. आणि मी अतिथी म्हणून तो खांद्यावरून पाठीमागं तो दिवा देतात. अशा प्रकारे पिठोरी ही अतिथी कोण म्हणून साजरी ही केली जाते. पिठोरी पण साजरी केली जाते पोळ्याच्या दिवशी. म्हणून हा पोळ्याचा सण पिठोरी अमावस्या म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे पोळ्याचा सण आपण सगळे साजरा केला पाहिजे. अनेक सण आपण अशा पद्धतीने साजरे करून प्रत्येक सण आपण आनंदात, उत्साहात साजरा करावा. प्रत्येक सणाचा आनंद घ्यावा आणि त्याच्या पाठीमागे जे काही आध्यात्मिक महत्त्व आहे, आध्यात्मिक रहस्य आहे, ते जाणून समजून आपण कशा प्रकारे सण करावा. आजकाल शहरामध्ये बैल मिळत नाही म्हणून काय करतात, कुंभाराने बनवलेले मातीचे बैल आणून
ते पाटावर मांडून त्यांचं विधियुक्त असं पूजन करून आणि त्या बैलांना नैवेद्य हा दाखवला जातो. आणि म्हणून ह्या दिवशी मातीच्या बैलांचं पूजन हे केलं पाहिजे. मातीचे देव बैलांचं प्रतिकात्मक बैल, प्रतिकात्मक नंदी म्हणून मातीच्या बैलांचं पूजनही या पोळ्याच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये केलं जातं. त्या मातीच्या बैलांना आपल्या घरामध्ये केलेला गोडाधोडाचा नैवेद्य हा दाखवला जातो आणि त्या मातीच्या बैलांचं पूजनसुद्धा या पर्व काळावर केलं जातं. मघा नक्षत्र आणि पूर्व नक्षत्र अशा नक्षत्रावर हे पोळे येत असतात, म्हणून त्याला मघी पोळा, पूर्वी पोळा वगैरे असं म्हणतात. हा सण आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने, आनंदाने प्रत्येकाने सहभागी होऊन प्रत्येक सणामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. प्रत्येक सणाला आपण जसं गोडधोड केलं जातं तसं गोडधोड खाल्लं पण पाहिजे. बऱ्याच परिवारामध्ये आपण पाहतो की सण साजरा करता पण गोडधोड, यांना हे आवडत नाही, त्यांना ते आवडत नाही, मग पुरण कोणी खात नाही, कोणी शिरा खात नाही, मग घरात सणाला गोडच बनवायचं नाही. जसं की आपण म्हणतो दोनच तोंड खिचडीन बोंड, बस खिचडीन भजे करूनच सण साजरा केला जातो. पण त्या सणाला आपण ज्याप्रमाणे गोडधोड केलं पाहिजे आणि गोड खाल्लं पाहिजे प्रत्येकाने, सण हा गोड झाला पाहिजे, म्हणून गोड करून आणि गोड खाऊन आपण सण हा साजरा केला पाहिजे. अशा प्रकारे सण आपण हा करायचा आहे. पोळ्याचाही सण आपण असाच करायचा आहे. प्रत्येक सणामध्ये आपण होईल तेवढं जसं जमलं तसं सहभागी झालं पाहिजे. आजकाल ज्याच्या त्याच्या नित्यनियमच्या ज्या काही रूपरेषा आहे, जो दिवसभराचं काही प्रोटोकॉल काही ठरलेला असतो, त्याच्यामध्ये सण येतात कसे जातात कसे समजतच नाही. पण जिथं जिथं सण साजरे होतात तुम्ही जाऊन तिथं जर सहभागी झाले तर तो सण साजरा झाल्याचा आणि आपल्या आयुष्यात तो सण आल्याचा आनंद उत्साह आपल्याला मिळेल. म्हणून असा प्रत्येक सण आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊन होऊन आणि आपण तो साजरा केला पाहिजे. आपण सहभागीच झालो नाही तर आपल्याला तो सण कळणार नाही. आपल्या जीवनातलं चैतन्य, आपल्या जीवनातला तो उत्साह, आपल्या जीवनात तो आनंदाचा क्षण कुठंतरी आपण वायाला घालतोय. म्हणून या पर्व काळावर आपण हा सण साजरा करायचा आहे. पोळ्याचा सण आपण सगळ्यांनी साजरा करायचा, सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. देवदेवतांचं पूजन करा, बैलांचं पूजन करा, सृष्टीमध्ये असलेल्या सगळ्या निसर्गामध्ये सगळ्याच गोष्टींचं पूजन आपण करतो. त्याच्यामध्ये हा बैल पोळा आहे, बैलांचं पूजनासाठी दिलेला आपण सण आहे. हा सण आपण उत्साहाने आनंदाने सगळ्यांनी साजरा करावा. ह्या पोळ्याच्या सणाच्या आपल्या सर्वांना निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज, त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद राहतील. आपलं जीवन आनंदी हो, सुखी हो, समाधानी हो, आपलं जीवन चांगलं हो, आपल्या जीवनामध्ये आनंद येऊ आणि आनंद आपण हा साजरा करत राहू, आनंदामध्ये आपण सहभागी होत राहू. ही शुभेच्छा, शुभ आशीर्वाद या पर्व काळावर आपल्याला सगळ्यांना राहतील. पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय बाबाजी. धन्यवाद. धन्यवाद.